अरुंधती कुठे दिसत नाही? दिग्विजय येणार होते ना, ते आले नाहीत का सोबत? ऍक्च्युली आमच्या सोबत निघालाही होता, आमच्यापेक्षा जास्त एक्साइटही होता, पण हॅलो, हा बोला. काय ऍक्सिडेंट? कोणाचा? काय झालं दिग्विजय? कुणाचा ऍक्सिडेंट झाला? मम्मा, फॅक्टरीत एका वर्करचा ऍक्सिडेंट झालेला आहे. मला ताबडतोब तिकडे गेलं पाहिजे. आणि काही बोलायच्या आतच दिग्विजय परत मुंबईला गेला. या बाबतीत दिग्विजय कुणाचंच ऐकत नाही. आता आजच्या काळात याला चांगला गुण म्हणायचा का? पण त्यांनी तुम्हाला सगळ्यांना सॉरी सांगितलं, स्पेशली अरुंधतीला. अरू कुठे आहे? अरू, हे अरू, बाहेर ये बाळ. नाही, लोक हसून म्हणतात की ही काय साधी माणुसकी आहे म्हणून, पण माणुसकी असणारा माणूस साधा असू शकतो. खरंय आबासाहेब. अगं असू दे असू दे, सुखी राहा. मी तिला भेटलो नसलो तरी मी फोनवर बोललोय तिच्याशी. वाव, ग्रेट. डीजे, तुमचं बोलणं झालं? काय काय बोललात तुम्ही? आणि तू तिला काय काय सांगितलंय? सांग ना प्लीज. आपल्याबद्दलची सगळी माहिती मुलीच्या घरच्यांना आहे ना? काका, अरुंधतीला माहिती आहे मी आंधळ आहे ते. आणि अरुंधतीला माहिती आहे याचाच अर्थ की तिच्या घरच्यांनाही माहिती असणारच. आणि मुळात ममा आहे ना, ममा या सगळ्या गोष्टींची कल्पना दिल्याशिवाय मग पुढच्या गोष्टी करणारच नाही. जहागीरदारांना तुम्ही दिग्विजय सरांबद्दल म्हणजे ते बघू शकत नाही. नाही म्हणजे आता लग्न ठरलंय म्हणून म्हणतोय. काही गोष्टी आपण लपवायच्या म्हटल्या तरी सुद्धा लपवता येत नाहीत, आणि आपण त्या जितक्या लपवण्याचा प्रयत्न करू तितक्या त्या उघड्या पडत जातात. तुम्हाला खरंच असं वाटतं ही गोष्ट लपून राहील? इथे तर गोष्ट लग्नाची आहे. म्हणूनच म्हणतोय मॅडम. आणि बाहेरून काही कळण्याआधी आपणच त्यांना सांगितलं तर बरं राहील. याचा विचार आम्ही केलाय मोहन. हे सांगण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य माणूस आम्ही ऑलरेडी निवडलाय. ठीक आहे. 49, 75, 12. बाबा, शंतनूंना चेक फाडताना पाहिलं की तुमची आठवण होते. अक्षरही तुमच्यासारखंच आहे आणि गुणही. पण आबांचा आमच्यावर विश्वास असेल तरच ना. पण आम्ही नेहमी सांगायचो जागीरदारांचं नाव शंतनूच काढेल. पण आबा. दाजी, यांचा चहा झालाय? नाही नाही नको, निघतो आम्ही आता. अहो, संध्याकाळी आरुताईच्या शाळेत कार्यक्रमाला सुद्धा जायचंय ना. हो. चला चला मंडळी, चला. नमस्कार, मी अरुंधती जहागीरदार. आमच्या शाळेच्या पहिल्या स्नेहसंमेलनात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. थोड्या वेळातच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया.